सोलापूर शहरातील MIDC, जोडबाई पेठ आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार बजरंग नागनाथ चव्हाण वय 29 वर्षे, राहणार सनमडीकर हॉस्पिटल जवळ सातारा रोड, जत, सांगली हा मागील काही वर्षापासून सातत्याने जीवघेण्या घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे, जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, मोटारसायकल चोरी, बेकायदेशीर जमाव जमवणे, दगडफेक करणे आणि घातक शस्त्राने धमकाविणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्याकरिता करीत आलाय। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण 7 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे। बजरंग नागनाथ चव्हाण याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत। त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी त्याच्या विरुद्ध MPDA अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे। सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, विजय कबाडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ, राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे व पोलीस निरीक्षक MIDC पोलीस ठाणे विजय खोमने, पोलीस निरीक्षक MIDC, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम गाडगे, गुन्हे शाखा MPDA पथकातील अंमलदार कॉन्स्टेबल विनायक संगमवार, कॉन्स्टेबल सुदीप शिंदे, पोलीस शिपाई अक्षय जाधव, विशाल नवले यांनी केली आहे।